इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी अफर्मेशन घेऊन आलेली आहे. ती अफर्मेशन तुम्हाला जी काही भीती आहे, निगेटिव्हिटी आहे, जो काही त्रास आहे मनामध्ये, जे काही ब्लॉकेजेस तुम्ही क्रिएट करून ठेवलेले आहात, ते क्लीन करणारी ही टेक्निक आहे. हो ही टेक्निक आहे. त्या टेक्निकचा वापर आपण आपल्या मनासाठी करणार आहोत. कारण जोपर्यंत आपलं मन क्लीन नसतं, तोपर्यंत तुम्ही कोणतीच गोष्ट मॅनिफेस्ट करू शकत नाही. कारण एखादी गोष्ट मनात येते, ती ॲक्शनमध्ये येते, तेव्हाच त्याचा रिझल्ट मिळतो. त्यामुळे आपलं मन हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण होओपोनोपोनो करणार आहोत विथ एक्सप्लेनेशनमध्ये. ही अफर्मेशन तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी ऐकायची आहे. तुम्हाला स्वतःमध्ये खूप सारे फरक जाणवतील आणि खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल आणि तुमचं मॅनिफेस्टेशन खूप इझिली आणि खूप लवकर होईल. फक्त डोळे बंद करून बसा. तुम्ही पडूनही हे अफर्मेशन ऐकू शकता. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास थांबवा आणि तोंडाने श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. डिअर माझं मन, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. डिअर माझं मन, कळत न कळतपणे मी ज्या काही चुका करून तुला त्रास दिलेला आहे, दुःख दिलेलं आहे, त्या प्रत्येक माझ्या चुकांसाठी मी खूप मनापासून माफी मागत आहे. आजपर्यंत मी दुसऱ्यांना अधिक प्राधान्य दिलं, दुसऱ्यांच्या मनाचा अधिक विचार केला, दुसऱ्यांना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत मी दुसऱ्यांच्या मनाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्यांमध्ये माझ्या मनाकडेही लक्ष देणं गरजेचं होतं. त्यालाही पहिलं प्राधान्य देणं गरजेचं होतं. त्यालाही समजून घेणं खूप गरजेचं होतं. या सगळ्यांमध्ये माझं मन कधी ना कधी, कुठे ना कुठे दुखावलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आज मी खूप मनापासून माझ्या मनाची माफी मागत आहे. प्रिय माझं मन, प्लीज मला माफ कर. मी खूप मनापासून माफी मागत आहे. आणि यानंतर मी माझ्या मनाला त्रास होईल, दुःख होईल, अशा कोणत्याच गोष्टींचा विचार करणार नाही. जर कोणाच्या शब्दांचा त्रास माझ्या मनाला होत असेल, तर अशा शब्दांचा स्वीकार मी करणार नाही. जर कोणी माझ्यासोबत वाईट वागत असेल, मला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी माझ्या मनाची समजूत घालेन. पुढचा व्यक्ती चुकीचं वागतोय, म्हणजेच तो चुकीचे कर्म करत आहे आणि मी त्याच्याप्रमाणे वागून माझे चुकीचे कर्म करणार नाही. कारण कर्म चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या, ते नक्कीच परत येत असतात आणि मी चुकीचे कर्म करून माझ्या मनाला त्रास देणार नाही. प्रिय माझं मन, प्लीज मला माफ कर. मी खूप मनापासून माफी मागत आहे आणि आजपासून मी माझ्या मनाला जपणार आहे. माझ्या मनाला नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरून ठेवणार आहे. नेहमी त्याला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण माझं मन माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझं पहिलं प्राधान्य माझ्या मनाला आहे. आणि थँक यू सो मच माझं मन. आज मी प्रचंड खुश आहे. माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी मला हव्या होत्या ना, त्या सगळ्या गोष्टी आज मला भेटलेल्या आहेत.
कारण माझं मन अशाच गोष्टींचा विचार करतं, जे माझ्यासाठी चांगलं आहे, जे मला सक्सेसफुल बनवणार आहे आणि ज्यातून मी आज माझ्या जीवनामध्ये खूप सक्सेसफुल झालेली आहे. हो, हो. थँक यू सो मच युनिव्हर्स. आज मी आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप शक्तिशाली आहे. हवा तितका पैसा आज माझ्याकडे आहे. सुंदर अशी नाती आहेत, जी प्रचंड माझ्यावर प्रेम करतात, काळजी घेतात. माझ्याबद्दल नेहमी सकारात्मक विचार करतात. सुंदर असं माझं शरीर आहे. शरीरातला प्रत्येक अवयव खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आणि सगळं काही मी आज अचीव्ह केलेलं आहे. ज्या गोष्टी मला हवं होत्या, हवा तितका पैसा, सुंदर असं घर, गाडी, सगळ्या काही गोष्टी आज मी मिळवलेल्या आहेत. हो. आणि हे सगळं शक्य झालं माझ्या प्रामाणिक, शुद्ध, निर्मळ, निरागस मनामुळे. आणि थँक यू सो मच माझं मन. माझं तुझ्यावरती प्रचंड प्रेम आहे. तुझ्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक आनंद असतो, समाधान असतं. जीवन जगताना एक उत्साह असतो. जीवनाच्या प्रत्येक वाटचालीवरती मी खूप आनंदाने वाटचाल करते. थँक यू सो मच माझं मन अँड आय लव्ह यू. सो मच युनिव्हर्स. मला हवी असणारी प्रत्येक गोष्ट इतक्या इझी आणि इतक्या लवकर मला दिल्याबद्दल. कारण ज्या गोष्टी मी मागते, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी खूप, खूप, खूप कॅपेबल आहे. हे युनिव्हर्सला माहिती आहे. म्हणूनच युनिव्हर्स मला हवी असणारी प्रत्येक गोष्ट खूप इझिली आणि खूप लवकर दिलेला आहे. सो मच युनिव्हर्स अँड आय लव्ह यू. माझं माझ्या मनावरती आणि युनिव्हर्स वरती प्रचंड प्रेम आहे. थँक यू सो मच माझं मन अँड आय लव्ह यू. डिअर माझं मन, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज मला माफ कर. आणि थँक यू सो मच अँड आय लव्ह यू. डिअर माझं मन, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. I thank you. I love you. Dear माझं मन, I am extremely sorry. Please forgive me. I thank you. I love you. Thank you. Thank you so much. Thanks a lot. Thank you. Thank you. Thank you. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास थांबवा आणि तोंडाने श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. हात एकमेकावरती सोडा आणि अलगदपणे चेहऱ्यावरती फिरवून घ्या. थँक्यू सो मच. हळुवारपणे डोळे उघडू शकता. कसं वाटत आहे? शांत वाटतंय ना? आजपर्यंत ज्या काही चुका केलेल्या आहात, फर्स्ट टाइम आपण स्वतःच्या मनाला माफी मागत आहोत. प्रत्येक चुकांची तुम्हाला जाणीव झालेली आहे. आजपर्यंत आपण दुसऱ्यांसाठी जगत आलो आणि ही अफर्मेशन फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, कोणा दुसऱ्यांसाठी नाहीये. की रोज अफर्मेशन तुम्ही ऐका, तुम्हाला स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्हिटी जाणवेल, खूप कॉन्फिडन्स जाणवेल आणि स्वतःमध्ये खूप 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 समाधान वाटेल. खूप आनंदाने जीवन जगा. ही अफर्मेशन खूप इफेक्टिव्हली काम करते. आपण क्लासमध्ये रोज ही अफर्मेशन घेत असतो आणि त्यामुळे खूप इझिली गोष्टी मॅनिफेस्ट होत आहेत. तुमच्या मॅनिफेस्टेशन मध्ये ही अफर्मेशन रोज जर तुम्ही ऐकलात ना, तर तुम्हाला खूप इझिली गोष्टी मॅनिफेस्ट होणार आहेत. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.
माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात आणि इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही ऐकलात. यासाठी खूप 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 थँक यू. थँक यू सो मच.